आज सकाळी 11 वाजता विधानसभेचं विशेष अधिवेशन. राज्यातील 288 आमदारांना विधानसभेकडून अधिवेशनाचं निमंत्रण. विधिमंडळात पुढील 2 दिवसात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार. विधानसभेचे 288 आमदार आज घेणार शपथ. आमदारांच्या विधानसभेतील ज्येष्ठतेनुसार होणार शपथविधी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माजी अध्यक्ष घेणार शपथ. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यातील चंद्रकांत कुऱ्हाडेंना मदत. बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी फडणवीसांनी केली 5 लाखांची मदत. कुऱ्हाडे कुटुंबियांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार. 4 दशकांच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीचे साक्षीदार काळाच्या पडद्याआड. मधुकर पिचड यांच्या निधनानंतर खासदार अशोक चव्हाण यांची भावनिक प्रतिक्रिया. 7 आणि 8 डिसेंबर रोजी करमळी ते वळणा स्थानकादरम्यान ब्लॉक. कोकण रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी घेतला जाणार ब्लॉक. चंदीगड ते तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस, नागपूर मडगाव एक्सप्रेस या वेळापत्रकात बदल. नांदेडच्या गुरुद्वारामध्ये दानरूपी आलेल्या दागिन्यांमध्ये गैरव्यवहार. 94 किलो दागिने वितळवून झाले 48 किलो. जिल्हाधिकाऱ्यांना 18 डिसेंबरपर्यंत म्हणणं सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश. माटुंगा ते मुलुंड मार्गावर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी घेतला जाणार मेगा ब्लॉक. अवकाळी पावसामुळे जालन्यातील जाफराबाद तालुक्यामध्ये पिकांचं नुकसान. अवकाळी पावसामुळे शेकडो एकरवरील रब्बी पिकांना मोठा फटका. शेतकरी संकटात. 8 डिसेंबरला पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल धावणार. वसई विरार मॅरेथॉन निमित्त पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल. मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना मोठा दिलासा. बदलापुरात कुत्र्यांची दहशत कमी होणार. महिन्याला 500 कुत्र्यांचं निर्बीजीकरण केलं जाणार. भटक्या कुत्र्यांबाबत पालिकेचा मोठा निर्णय. नांदेड हैदराबाद महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस कर्मचारी नसल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी. महामार्गाला पर्यायी मार्ग देण्याची नायगावकरांची मागणी. चिखलोली रेल्वे स्टेशनचं काम प्रगतीपथावर. बुकिंग काउंटर आणि प्रशासकीय इमारतीचं काम अंतिम टप्प्यात. लवकरच प्लॅटफॉर्मच्या कामाला सुरुवात होणार. अतुल सावेंना जीवा महाले पुरस्कार जाहीर. शिवप्रतापगड उत्सव समितीच्या वतीनं पुरस्कार जाहीर. रविवारी नातूबाग मैदानावर सायंकाळी 5 वाजता होणार सोहळा. भारताचे परराष्ट्र सचिव 9 डिसेंबरला बांगलादेश दौऱ्यावर जाणार. हिंदूंसह अल्पसंख्याक नागरिकांवरील हल्ल्यांमुळे तणाव असताना परराष्ट्र सचिवांचा बांगलादेश दौरा. मुंबईमध्ये 10% पाणी कपात मागे. पाणी कपात बंद केल्यामुळे ठाणे आणि भिवंडीकरांना दिलासा. पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या कारणासाठी खंडित होता पाणी पुरवठा. मुंबई आणि अहमदाबादमध्ये ईडीचे 7 ठिकाणी छापे. 2 बँकांमध्ये 14 खाती उघडून त्यातील रकमेचा निवडणुकीसाठी गैरवापर केल्याचा आरोप. तर कारवाईमध्ये 13 कोटी 50 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त. राष्ट्रवादीतून मंत्रिपदासाठी नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. अजित पवारांच्या निर्णयाकडे इच्छुकांचं लक्ष. भुजबळ, वळसे पाटील, मुश्रीफ मात्र अस्वस्थ. एमडी ड्रग्ज विकणाऱ्या 4 संशयितांना नाशिकमधून अटक. अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. एकूण 3 लाख रुपये किमतीचा 61 ग्रॅम एमडी ताब्यात. नाफेड एनसीसीएफच्या खरेदी विक्रीची चौकशीची मागणी. नाफेड आणि एनसीसीएफ कडून चांगल्या कांद्याची खरेदी. मात्र ग्राहकांना मिळतोय सडका कांदा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.